बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील दीपस्तंभ फाउंडेशन जानेफळच्या वतीने आयोजित स्वर्गीय प्रल्हाद देवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानमालेची सुरुवात 10 जानेवारी रोजी झाली असून स्थानिक सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय जानेफळ येथे हा सोहळा रंगला। या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवसाच्या अध्यक्षस्थानी श्री सरस्वती शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई शरद अप्पा मिटकरी ह्या होत्या, तर उद्घाटक म्हणून सरपंच रुपालीताई गजानन वडणकर, तर बलशाली युवक बलशाली भारत या विषयावर जयदीप पाटील नोबल फाउंडेशन जळगाव यांनी विचार मांडले। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आले। पाथर्डी आणि पारखेड येथील बंजारा मुलींनी त्यांचे पारंपरिक बंजारा नृत्य सादर केले। तसेच सरस्वती परिवाराच्या वतीने संस्थेच्या पदाधिकारी यांनी पत्रकारांचा भेटवस्तू, पुस्तक, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर मुख्य वक्ते जयदीप पाटील यांनी विविध महान लोकांचे दाखले देत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवनाची जडणघडण कशी झाली ते सांगितले व येत्या काळात फक्त मुलं गुणवान असून चालणार नाही, तर त्यांच्या पालकांनाही धनवान व्हावे लागेल असे मत या प्रसंगी व्यासपीठावरून बोलताना व्यक्त केले। अभ्यास करून कोणालाही इजा झाली नाही, मग तुम्ही अभ्यास करायचा कंटाळा का करता, असा भावनिक प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर कृष्णा हावरे यांनी, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य गजानन जाधव यांनी केले। MCN न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा, मेहकर।